तो हे गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। मैं आप सबका रॉकी भाई। मी जातोय आता नानापेठला, कारण तिथं मला थोडासा बाईकचं हे विचारायचंय, चॉकअपचं थोडा वर्क होत नाहीये ते विचारायचंय, त्याच्यामुळे जातोय मी। आणि मागले आता 2 ऑर्डर मारलेत, ऑर्डर पडत नाही कारण 4 वाजला, 4 वाजायला आलेत आणि 4 वाजता 4 ते 6 पर्यंत स्लॉट असतो, त्या स्लॉट मध्ये ऑर्डर पडत नाही। त्याच्यामुळे म्हणलं तरी जाऊन तरी यावं, चला इकडे आलतो शिवाजीनगरकडे, त्यासाठी चला म्हणलं। शिवाजीनगर ते नानापेठ जवळच आहे, 2 ते 3 किलोमीटर, म्हणलं चला जाऊ मी। तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जरा फुल सपोर्ट करा मला। जर गेलं तर सरळ जवळ पडेल मला, इकडनं गेलं तर लांब पडेल, कारण इकडनं कॅम्प, पोलीस स्टेशन, मग कॅम्पच्या इथून नानापेठला जावं लागेल, कारण तिकडनं लय लांब पडेल। नाही इकडनं गेलं ना शिवाजीनगर कॉर्नर, इकडनं शिवाजीनगरला जातो, इकडनं म्हणता ते समोर दगडूशेठचं गणपती राहते, तिथनं सर्कल मध्ये लेफ्ट घ्यायचं, तिकडनं नानापेठ डायरेक्ट 1-1.5 किलोमीटरवर। आता ही पुण्यातली चप्पा माहिती झालं आपल्याला, असं नाही की पुण्यातल्या चप्पा माहिती नाही, गल्लीबोळ माहिती आहे पुण्यातला गल्लीबोळ, आम्हाला पण काय माहिती नाही। 4 वर्ष झालं ना राहतोय, 4थं वर्ष आहे माझं, 4थं का 3रं वर्ष, आज आंबे 3रं वर्षच आहे। गल्लीबोळ माहिती झाली पूर्ण, कारण फिरत राहतो ना सारखं परत सिग्नल लागलाय। मी इंस्टावरती पण टाकतोय आणि युट्यूबला, काय आपलं फेसबुकला, टीव्हीकडे सेन्सर व्हिडिओ टाकतोय, म्हणजे नाही का टीव्हीकडून काहीतरी रिस्पॉन्स, कुठून तरी रिस्पॉन्स भेटेल त्यामुळे। ते भाई NS400 वाला, आय लव्ह दिस बाईक यार, मला आवडते ती बाईक। NS400 NS200 माहित नाही, पण दोन्ही पण बाईकचं लुक सेमच आहे, मला तर वाटतं NS400च होती। आपण घेऊ भाऊ, स्वतःच्या दमावर घेऊ, स्वप्न पूर्ण करायचे स्वतःच्या दमावर आपल्याला। ही गाडी तर घेतली, ती पण घेऊ एक दिवस, टाइम येईल त्याला पण, टाइम थोडासा खराब चाललाय, पेशंट नाही हातात, म्हणून शांत बसायचं। पहिल्यापासून स्ट्रगल करत आलोय, आता पण करतोय, एक दिवस तर सक्सेस होईल, आपलं पण चांगलं होईल। मागे 1-2 दिवसामागे मी एक शाळेत काहीतरी संडेला एक व्हिडिओ टाकलेला, ते अरुण आलोय आता इथं खडकीमध्ये भेटलेला, त्याला विशाल घेऊन येतोय तिकडे नानापेठला, ते बघितलं नाही ना नानापेठ तिकडचा आहे, तो पुण्यात कमीत कमी 5-6 वर्ष झालं, तो पण पुण्यातच आहे, बघितलं नाही तो नानापेठ बहुतेक, माझ्या अंदाजी तर बघितलं नाही तो। दादा काय करतोय अवघड, कस्टमर पण उद्याच गाडी घालतो तिकडनं, छोटे सर कसं तो घुम रहा है। इथे ट्रॅफिक लागला ना भाई, असलं बेकार लागतं ट्रॅफिक, लय खतरनाक ट्रॅफिक लागतं इथं भाई। चॉकअप सर मध्ये असला आपटतो ना, कंबरच मोडून जाते पूर्ण, कंबरची वाट लागून येते, त्याच्यामुळे जाऊ दे म्हणून चाललोय मी पण आज। बहुतेक माझ्या अंदाजे लिकेज झालं त्याचं काहीतरी, ऑइल चेंजिंग नाही केली ना, चॉकअप सरची ऑइल चेंजिंग करावी लागते म्हणून आधी विचारलं शोरूमला, तर ते म्हणलं की ऑइल चेंजिंग करावी लागते त्याची पण, त्याच्यामुळं मंगळवार
संडेला एवढी गर्दी असते ना भाव इथं, लय व्यापार गर्दी. हा पूर्ण 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 फुल असतो पूर्ण. अनंताचा ब्रिज आहे, भारताचा झेंडा. तिथे एक मोठा आहे, भोसरीमध्ये एक आहे आणि निगडीमध्ये एक आहे. भोसरीमध्ये तर नाही वाटतं, बहुतेक निगडीमध्ये. कारण मी पाहिलं होतं जाताना, मिळालेलं जाताना पाहिलं होतं मी. आता मी फिरायला पण जाणार आहे राजस्थानला, तिकडे पण ब्लॉग टाकतो मी, तुम्ही सपोर्ट करा जरा. हा, इथनं रस्ता म्हणत होतो तुम्हाला मी, इथनं लेफ्ट घ्यायचं, समोरचं दगडूशेठ आहे, इथनं लेफ्टला घ्यायचं. गावाकडे तिथे आलं मला भेटायला जर तर नाना भेटला गाडा आहे, नाना भेटणार राहतो. जास्त नाना भेटमध्ये राहतो मी, कारण माझं काम इकडेच असतं ना जास्त. त्यामुळं विशाल भाऊ आला का नाही काय माहिती. तो बोलला मला की नाना भेटलं वेळ आहे, येतो मी आरूला घेऊन की नाना भेटलं म्हणून बोलला मला. ठीक आहे म्हणलं मी पण. आणि हा, सेकंड हँड मध्ये बाईक वगैरे पण घ्यायची असेल ना, 101 बरोबर बाईक आहे. निंजा, कावासाकी, KTM, ड्यूक, बुलेट, सगळे बाईक अवेलेबल आहेत. सगळे बाईक सेकंड हँड मध्ये, ते पण बजेट मध्ये एकदम कडक. चला मित्रांनो, मी जातो ना, गाडीचं काम होतं का बघतो. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा. चला, धन्यवाद. भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये.